हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 6. अध्यायाचं नाव आहे ध्यान योग. 46वा श्लोक वाचायला सुरू करत आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्लोक क्रमांक 46. तपस्वीभ्यो अधिको योगी, ज्ञानीभ्यो अपि मतो अधिकः, कर्मीभ्य च अधिको योगी, तस्मात् योगी भवार्जुन. भाषांतर. योगी मनुष्य हा तपस्वी, ज्ञानी, सकाम कर्मी व्यक्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून हे अर्जुना, तू सर्व परिस्थितीत योगी हो. तर शब्द आहेत, बघूया. तपस्वीभ्यो म्हणजे तपस्वीपेक्षा, अधिको म्हणजे काय? श्रेष्ठ. योगी, तर हा जो योगी मनुष्य आहे तो तपस्वीपेक्षाही श्रेष्ठ आहे. ज्ञानीभ्यो अपि मतो अधिक, तर ज्ञानीपेक्षाही त्याला श्रेष्ठ मानलं जातं. कर्मीभ्य च अधिको योगी, तर योगी हा सकाम कर्मी व्यक्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे. तस्मात म्हणून हे अर्जुना, तस्मात योगी भव, तर तू योगी बन, योगी हो हे अर्जुना. असं. तर आता भगवान श्रीकृष्ण अगदी या अष्टांग योगाचं वर्णन करताना या ध्यान योग 6व्या अध्यायामध्ये शेवटच्या टप्प्यात आले आहेत. तर 46 आणि 47 या 2 श्लोकांमध्ये भगवंत समजून सांगता आहेत की हा योगी आहे तो इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि म्हणून हे अर्जुना, तू काय कर? योगी हो. आणि सर्वोत्तम योगी कसा असतो ते 47व्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजवणार आहेत. गीताभूषण टीका आहे ती श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिली आहे. ते समजवतात की या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मी आत्ता वर्णन केले त्यानुसार जो योगी वागतो तो योगी तपस्वी, ज्ञानी आणि सकाम कर्मी व्यक्तींपेक्षाही श्रेष्ठ आहे. तर भगवान श्रीकृष्णांनी ज्या योगाबद्दल चर्चा केली आहे ती चर्चा 40व्या श्लोकापासून सुरू आहे. तर थोडक्यात एक मिनिटात रिव्हिजन करूया की भगवान श्रीकृष्ण या ध्यान योग या अध्यायात अर्जुनाला अष्टांग योगी कशी कार्य करतो हे सगळं समजवत होते. तेव्हा अर्जुनाने प्रश्न विचारला की हा अष्टांग योग आहे त्यात पूर्तता झालेली नाहीये, परिपूर्णता प्राप्त झाली नाहीये आणि मध्येच कोणी योगभ्रष्ट झाला तर त्याची गती काय होते, असा प्रश्न विचारल्यावर भगवंतांनी सांगितलं 40व्या श्लोकात की जो कोणी चांगलं कार्य करतो तो कधीच दुष्प्रवृत्तीने प्रभावित होत नाही, त्याची कधीच दुर्गती होत नाही. आणि मग 41 आणि 42 मध्ये भगवंतांनी योगभ्रष्ट योग्याला कशा रीतीने पुढचा जन्म मिळतो याबद्दल सांगितलं. 43व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणाले की आता जो नवीन जन्म या योगभ्रष्ट योग्याला प्राप्त झाला आहे त्यामध्ये तो आदल्या जन्मी जे काही योग मार्गात, अष्टांग योग मार्गात त्यांनी काही जी प्रगती केली होती तर त्याची जी दिव्य चेतना होती ते पुन्हा त्याची या जीवनात जागृत होते आणि तो आपला जो प्रयत्न अष्टांग योगात अपूर्ण राहिला आहे तो प्रयत्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील होतो, कार्य करायला लागतो. 44व्या श्लोकात भगवंत म्हटले की भगवंत अशी काही योजना करतात की तो जो योगी व्यक्ती आहे नवीन शरीर धारण केलेला, ज्याने पूर्वजन्माच्या दिव्य चेतनेचं जागृतीकरण केलेलं आहे, त्या आधारावर तो आपोआपच त्याची अगदी इच्छा नसतानाही योग अभ्यासाकडे आकृष्ट होतो. आणि 45व्या श्लोकात भगवंत म्हणतात की असा योगी आहे तो कठोर प्रयत्न करतो, अष्टांग योगात तो काळजीपूर्वक कठोर प्रयत्न करत राहतो आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहतो
आणि असं तो अनेक अनेक जन्म प्रयत्न करतो आहे, अभ्यास करतो आहे आणि त्यानंतर त्याला सिद्धी प्राप्त होते आणि मग तो परमलक्ष्याची प्राप्ती करतो. तर अशा रीतीने जो व्यक्ती वागतो, भगवंत काय म्हणतात, असं योग्याने जेव्हा योगी करतो, तर असा जो योगी आहे तो तपस्वी, ज्ञानी आणि कर्मी, सकाम कर्मी व्यक्तींपेक्षाही श्रेष्ठ आहे. तर वैष्णवाचार्य समजवतात की तपस्वी म्हणजे काय, असा तपस्वी आहे ज्याला आत्म्याचं काही ज्ञान नाहीये, पण तो काय आहे, आपल्या शरीराला उगाच वेगवेगळे क्लेश, कष्ट देत राहतो आहे, वेगवेगळ्या तपस्या उगाच स्वीकारत आहे. असा तपस्वी म्हणजे काय आहे, त्याला भगवंतांची काही देणं घेणं नाहीये, असा तपस्वी. ज्ञानी, कोणता ज्ञानी आहे, ह्यानी थोडासा वैदिक शास्त्राचा अभ्यास केलाय, त्यावरून त्यांनी जाणलंय की मी शरीर नाहीये, मी आत्मा आहे, एवढं त्याला माहिती आहे. पण तो भगवंतांबद्दल काही जाणत नाहीये. जी भगवंतांच्या शरीरातनं दिव्य प्रकाश येतो, ज्याला ब्रह्मज्योती म्हणतात, त्या ब्रह्मज्योतीलाच तो परम सत्य मानतो. आणि तो काय करतो आहे, आणखी ज्ञानी व्यक्तीबद्दल म्हटलं जातं की तो कशा प्रकारे शरीर हे आत्म्यापासून वेगळं आहे, शरीर ही कशी भौतिक तत्व आहेत, ह्याच्याबद्दल तो विचार करतो, चर्चा करतो, एवढंच. पण त्याला आत्म्याचा भगवंतांबरोबरचा संबंध काय आहे ते माहिती नाहीये. असा आहे तो ज्ञानी. आणि सकाम कर्मी असतो, त्याला काय आहे, त्याला तो पुण्यकर्म करतो, कर्मकांड करून, आणि त्याला स्वर्गात जाऊन छान सुविधा प्राप्त करायची इच्छा असते. तर या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ कोण आहे, भगवंत म्हणता आहेत, हा योगी आहे. कोणता योगी, ज्याला आत्म्याचं ज्ञान झालेलं आहे, त्यांनी जाणले की मी आत्मा आहे आणि त्यांनी भगवंतांबरोबरचा हा आत्म्याचा संबंध जाणला आहे. तर असा योगी आहे तो मुक्त होतो. तर मात्र हे जे तपस्वी, ज्ञानी, कर्मी ह्यांची ज्यांची चर्चा झाली आहे, त्यांना काही मुक्ती प्राप्त होत नाही. का बरं? कारण त्यांना आत्म्याचं स्वरूप काय आहे, आत्म्याने काय कार्य केलं पाहिजे, हे काही अजून समजलेलं नाहीये. तर इथे वर्णन केलेला जो कर्मी आहे तो निष्काम कर्म करत नाहीये, त्याची इच्छा काय आहे, तो सकाम कर्म करतो आहे. तर त्याच्यामध्ये इंद्रिय उपभोगाची इच्छा आहे. तर तात्पर्य आता आपण वाचूया. जेव्हा आपण योगासंबंधी बोलतो तेव्हा आपण परमसत्याशी असणाऱ्या आपल्या संबंधाचा निर्देश करतो. तर योग हा जो शब्द आहे तो संस्कृत शब्द युज हा आहे, धातू म्हटलं जातं, क्रियापद युज ह्याच्यापासून तयार झाला आहे. युज म्हणजे काय, जोडलं जाणं. तर युज वरून आला योग, आणि योग, जो योग करतो, कोणाबरोबर योग करतो आहे, परम सत्याशी असणारे आपल्या संबंध. तर भगवंतांशी आपला काय संबंध आहे हे जाणणारा, तो संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात असलेला तो योगी आहे. या पद्धतीला विविध अभ्यासकांनी योजिलेल्या विशिष्ट पद्धतीनुसार निरनिराळी मते दिली आहेत. तर वेगवेगळ्या या योग पद्धतींची चर्चा प्रभुपाद थोडक्यात आता करत आहेत पुढे. जेव्हा ही योग पद्धती मुख्यतः सकाम कर्माशी संबंधित असते तेव्हा त्या पद्धतीला कर्मयोग असे म्हणतात. आणखी कर्मयोग म्हणजे काय आहे, तो त्याच्यात खूप सारी कर्म करतो. तर जो कर्मयोग, खरा कर्मयोग सांगितला जातो त्यात तो काय करतोय, कर्म करतोय आणि भगवंतांना अर्पण करतो आहे. निष्काम भावनेने जे कर्मयोग केला जातो त्याच्यामध्ये काय आहे, त्याला कोणतीही भोगी वृत्ती नसते. पुढे वाचते, ज्ञानाशी संबंधित असताना ज्ञानयोग आणि भगवंतांच्या प्रेममयी सेवेशी संबंधित असते तेव्हा त्या पद्धतीला भक्तियोग असे म्हणतात. तर ज्ञानयोग मध्ये काय आहे,
आत्म्याच्या बद्दल चिंतन करतात, आत्म्याच्या गुणांचा अभ्यास केला जातो, जड पदार्थ आणि आत्मा यात जो फरक आहे त्याच्यावर चर्चा केले जातात, शोध केला जातो, चिंतन केले जातात, चर्चा वगैरे सगळं चालतं. आणि हा जो भक्ती योग आहे, इथे भक्ती योगात मनुष्य काय करतो, आपली जी इंद्रिय आहेत, आपलं जे मन आहे, त्या सगळ्याला तो भगवान श्रीकृष्णांच्या सेवेत लावतो. आणि असा हा व्यक्ती आहे, भक्त आहे, तो भगवंतांची जी प्रेममयी सेवा आहे ती करण्याच्या कार्यात सदैव मग्न राहतो. जसं आता आपण भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली ही भगवद्गीता आहे, वाचतोय, ऐकतोय, तर हे काय आपण करतो आहे, हा भक्ती योग आहे. पुढे वाचते, पुढील श्लोकात सांगितले जाईल की कृष्ण भावना म्हणजे सर्व योगांची परिपूर्णता आहे. तर हे सगळं वर्णन जे आहे 47व्या श्लोकात आपण वाचणार आहोत की कशा रीतीने हा व्यक्ती कृष्ण भावना भावित होतो आणि त्याला परिपूर्ण योगाची परिपूर्णता सांगितली जाते. हे आपण पुढच्या श्लोकात अभ्यास करणार आहोत. पुढे वाचते आहे, या ठिकाणी भगवंतांनी योगाच्या श्रेष्ठत्वाला पुष्टी दिली आहे, परंतु हा योग भक्ती योगापेक्षा श्रेष्ठ असल्याचे त्यांनी सांगितले नाही. तर इथे प्रभुपाद समजावत आहेत, एकच मिनिट माताजी, की योगाची श्रेष्ठ हा म्हटलं ना की हा योगी मनुष्य हा तपस्वी, ज्ञानी, कर्मी व्यक्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे. तर भगवंतांनी काय सांगितलंय, योगाची जी श्रेष्ठत्व आहे त्याला पुष्टी दिली आहे, त्याला होकार दिलाय. पण ज्या योगाची चर्चा केली आहे तो योग भक्ती योगापेक्षा श्रेष्ठ आहे असं काही भगवंतांनी सांगितलेलं नाहीये. तर हे जरा जाणून घेऊया की 45व्या श्लोकामध्ये ज्या योगाची चर्चा आपण करत होतो, तर तो अष्टांग योगी काय करतो आहे, अनेक अनेक जन्मात अष्टांग योग करत जातो आणि पुढे त्याची प्रगती होत जाते. तर असा हा जो योगी आहे प्रगती करत जातो आहे, तर तो कसा आहे, हे जे तपस्वी आहे, ज्ञानी आहे, सकाम कर्मी आहे यांपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि इथे भक्ती योग आहे तो सर्वश्रेष्ठ आहे. का बरं, कारण योगाची शिडी, योगा लॅडर आपण बघितली तर अष्टांग योगाच्या वरच्या पायरीवर भक्ती योग असतो. आणि म्हणून प्रभुपाद समजवतात की भगवान श्रीकृष्ण या श्लोकामध्ये अष्टांग योग हा भक्ती योगापेक्षा श्रेष्ठ आहे असं अजिबात म्हणत नाहीये. पुढे वाचते आहे, भक्ती योग हा आध्यात्मिक ज्ञानाने परिपूर्ण आहे, म्हणून यापेक्षा म्हणजे भक्ती योगापेक्षा श्रेष्ठ असा इतर कोणताही योग असू शकत नाही. तर भक्ती योगामध्ये मनुष्य काय करतो, अधिकृत गुरु शिष्य परंपरेशी जोडला जातो, भक्त संघामध्ये वैदिक शास्त्राचं रोज श्रवण करतो, हरिनाम घेतो, भगवंतांच्या संतुष्टीसाठी प्रत्येक कार्य करतो, सेवा म्हणून करतो, केवळ कृष्ण प्रसाद खातो आणि काय जाणतो की मी भगवंतांचा नित्य दास आहे, भगवान श्रीकृष्ण माझे स्वामी आहे आणि त्यांना संतुष्ट करणं हे माझं कर्तव्य आहे. तो शारीरिक स्तरावर राहत नाही, आत्मस्तरावर जगायला लागतो. तर असा भक्ती योग आहे तो आध्यात्मिक ज्ञानाने परिपूर्ण असतो. आणि म्हणून प्रभुपाद म्हणतात की यापेक्षा श्रेष्ठ असा इतर योग असू शकत नाही. आत्मज्ञानाशिवाय केवळ तपस्या ही अपूर्ण आहे. तपस्येमध्ये खूप उपवास करतो आहे, व्रत करतोय, पण उद्देश काय आहे माहित नाही. तर भगवंतांना संतुष्ट करणं हा उद्देश नसेल, आत्म्याचं ज्ञान माहिती नसेल, तर अशी तपस्या कशी आहे, अपूर्ण आहे. आता पुढे म्हटलंय, भगवंतांना शरण गेल्या विना केवळ ज्ञानही अपूर्ण आहे. तर जे ज्ञान भगवान श्रीकृष्णांना स्वीकारतच नाहीये, तर असं ज्ञान आहे, त्या ज्ञानाचा अभ्यास केल्यामुळे आध्यात्मिक प्रगती होईल का, नाही होणार. आणि कृष्ण भावनेशिवाय सकाम कर्म म्हणजे काल अपव्ययच आहे. तर एखादा व्यक्ती
वैदिक शास्त्रातलं कर्मकांड करतो आहे, सकाम कर्म करतो आहे, असे विधी करतो आहे, पण त्यात काही कृष्ण भावना नाहीये, भगवंतांना काही देण्याची इच्छा होत नसेल, तर मग असं कार्य आहे तर सकाम कर्म करून कुठे जाईल तो माणूस आहे? तो जाईल पुण्य गोळा करून स्वर्गात जाईल, तिथे पुण्य उपभोगेल, पुन्हा या पृथ्वीवर जन्म घेईल. तर अशा रीतीने जन्म मृत्यूचं चक्र तर त्याचं चालूच राहणार आहे. आणि म्हणून काय आहे, त्याच्याबद्दल म्हटलंय की तो सगळं काय आहे, काल अपव्यय आहे. तर तो वेळ त्याचा फुकट जातो आहे. पुढे वाचते, म्हणून या ठिकाणी सांगण्यात आलेली श्रेष्ठ आणि प्रशंसनीय योग पद्धती म्हणजे भक्तियोग होय. आणि याचे अधिक विस्तृत विवेचन पुढील श्लोकात करण्यात आले आहे. तर हे थोडंसं समजून घेऊया आपण की या ठिकाणी सांगण्यात आलेलं जे श्रेष्ठ आणि प्रशंसनीय योग पद्धती म्हणजेच भक्ती योग आहे. तर हे कशा रीतीने, तर आपल्याला यासाठी आपण जो 45वा श्लोक अभ्यास केला आहे त्याचं थोडंसं आपल्याला वाचन करायला लागेल. तर जो 45वा श्लोक होता त्याचं जर दुसरी ओळ बघितली तर त्यात दिलं आहे की तो व्यक्ती काय करतो आहे, अनेक जन्म संसिद्ध ततो याती पराम गतीम. तर ह्याबद्दल जे 45व्या श्लोकाचं जे तात्पर्य होतं त्यातल्या दुसऱ्या ओळीपासून मी वाचायला सुरुवात करते. म्हणजे हा जो अष्टांग योगात प्रयत्नशील व्यक्ती आहे त्याची कशी कशी पुढे प्रगती होत जाते ते दिलं आहे. तर मी वाचते आहे 45व्या श्लोकाच्या तात्पर्याची दुसरी ओळ, शेवट आहे त्याचा. म्हणून दृढ निश्चयाने आपल्या अपुऱ्या राहिलेल्या अभ्यासाचा तो योगी पुन्हा प्रारंभ करतो. म्हणजे काय आहे, तो अष्टांग योगामध्ये पुढे प्रगती करत जातो. अशा रीतीने तो पूर्णपणे सर्व भौतिक कल्मशांतून मुक्त होतो. तशी काय त्याची प्रगती होत चालली आहे आणि सगळे भौतिक कल्मश नष्ट झाले आहेत. त्यानंतर त्याला परमोच्च सिद्धीची म्हणजे कृष्ण भावनेची प्राप्ती होते. आता अष्टांग योगी कुठे आला आहे, त्याची प्रगती झाली आहे, कृष्ण भावनेची त्याला प्राप्ती झाली आहे. तर त्याच्या जीवनात भक्त आले आहेत आणि त्यांनी भक्ती मार्गाचा स्वीकार केला आहे. त्यांनी जाणलंय की भगवान श्रीकृष्ण आहेत हे परम सत्य आहे आणि त्यांच्याशी माझा संबंध आहे, ते माझे स्वामी आहेत आणि मी त्यांचा दास आहे हे त्यांना समजलंय आणि त्यांनी भगवंतांची सेवा सुरू केली आहे. तर मग असा व्यक्ती आहे तो काय आहे, त्याला परमोच्च सिद्धीची म्हणजे कृष्ण भावनेची प्राप्ती होते. तर अशी ही कृष्ण भावना आहे म्हणजेच काय आहे, भक्तियोग आहे. तर आता पुन्हा आपण 46व्या श्लोकाच्या तात्पर्याच्या शेवटच्या ओळीत 2 ओळीमध्ये येऊया. त्यात काय म्हटले की या ठिकाणी सांगितले आलेली श्रेष्ठ आणि प्रशंसनीय योग पद्धती म्हणजे भक्तियोग आहे. तर असा हा जो अष्टांग योगी आहे तो आता प्रगती करून काय प्राप्त केलाय, तर तो कृष्ण भावना भावित झाला आहे. आणि असा हा जो योगी आहे तसा योगी तू बन, अशा रीतीने भगवंत अर्जुनाला मार्गदर्शन करत आहेत. तर असं हे जे भक्ती योगाचं मार्गदर्शन आहे ते भगवान श्रीकृष्ण आता जो आपण वाचणार आहोत 6.47 श्लोक त्यामध्ये अतिशय सुरेखरित्या वर्णन करता आहेत भक्तियोगाचं. तर आपला हा 46वा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे. आज इथेच विराम देऊया. श्रीमत भगवत गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.